नगरपालिकांच्या प्रभागांचे नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले आहेत। आता मतदार यादी देखील अंतिम झालेली असून पहिल्या टप्प्यात राज्यातील 289 नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतीच्याच निवडणुका घेण्याचे निश्चित झाले आहे। या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नियोजित करण्यात आली आहे। त्याच दिवशी निवडणुकीची आचारसंहिता लागेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। राज्यातील 289 नगरपालिका, 32 जिल्हा परिषदा, 331 पंचायत समित्या आणि 29 महापालिकांची निवडणूक होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी घेतल्या जातील, तर नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची संपूर्ण तयारी झाली आहे, तर महापालिकेचा प्रभाग व महापौरांचे आरक्षणही या महिन्यात जाहीर होईल। 5 नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे 3 टप्प्यातील निवडणुकांसाठी 85 दिवस मिळणार आहेत। त्यामुळे नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम 21 ते 25 दिवसांचा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होतील असे नियोजन आयोगाचे आहे। राज्यातील 9 कोटीहून अधिक मतदार या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावतील असे देखील सूत्रांनी सांगितलंय। निवडणुकीचे संभाव्य 3 टप्पे पुढील प्रमाणे: 289 नगरपालिका, त्यात असेल 21 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम, तर 32 जिल्हा परिषदा व 331 पंचायत समित्या, ज्यात असेल 30 ते 35 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम, तसेच 29 महापालिका, ज्यात असेल 25 ते 30 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम, तर 3 महिने सलग असणार आचारसंहिता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 3 टप्प्यातील निवडणुकांसाठी 21 ते 35 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असणार आहे। 3.5 वर्षापूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी पर्यंत डेडलाईन दिली आहे। त्यामुळे 5 नोव्हेंबर पर्यंत 3ही टप्प्यातील निवडणुका 86 ते 87 दिवसात घ्याव्या लागणार आहेत। त्यात पुन्हा सुट्ट्यांचे दिवस असतील। या पार्श्वभूमीवर सलग 3 महिने या निवडणुकांची आचारसंहिता लागू राहू शकते असे देखील सूत्रांनी सांगितले। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता: लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट। दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।